पुण्यावर ठेवलं आहे. कडाक्याची थंडी आहे. जे ससून रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी येतात त्यांचे कुटुंबीय त्यांना अशा रुग्णांना घेऊन जात नाही, त्यांची व्यवस्था केली जाते, परंतु अक्षरशः हालाकीचं जीवन जगत आहेत. ओढ्यावरच त्यांना राहावं लागतं आहे. जो दादासाहेब गायकवाड म्हणून चालत होतो म्हणतो धर्मादायांनी ही जबाबदारी आहे. ससून रुग्णालयाने पण हात झटकलेले आहेत. एकूण काय करावं असं वाटतं? मला या सगळ्यात कुठली माहिती आपण आता सांगताय, पण मी लगेच माहिती घेतो, जिल्हाधिकारी सांगतो. आपण एवढ्या कडाक्याची थंडी आणि एवढ्या वयामध्ये त्यांना बाहेर ठेवणं मला वाटतं हे अतिशय म्हणजे चुकीचंच आहे. निश्चित मी त्याची खबरदारी घेतो आणि त्यांची काय व्यवस्था करता येतील त्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना येतो. मुंबईमध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना येतील त्यांचा सेंटरला सेंटरला हे रोड दादा झाडं तोडायला विरोध होत होता. आज आपण प्रत्यक्ष पाहणी केली. काय निदर्शन नाही, वृक्षप्रेमी आहेत नाशिकमध्ये. निश्चित झाडाचं संवर्धन झालं पाहिजे, निसर्गाचा समतोल असला पाहिजे, या बाबतीमध्ये कुठे दुमत नाही. त्यांची भूमिका अतिशय योग्य आहे. पण आपल्याला माहिती आहे 12 वर्षानंतर आपल्याकडे कुंभ येतो. त्याला देशाचं संपूर्ण जगाचं लक्ष हे या कुंभमेळ्याकडे आहे. प्रयागराजला जी गर्दी झाली त्या धर्तीवर आपण बघितलं तर गेल्या वेळीपेक्षा तिप्पट चौपट गर्दी ज्या वेळेला कुंभमेळ्यामध्ये होणार आहे. म्हणून इथे ही जी जागा आहे पंचवटीमधली, इथे साधुग्राम आहे. ते साधूंचा सगळा निवास असतो. गेल्या अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून ही परंपरा इथली आहे. ही जागा साधुग्रामसाठीच राखीव ठेवण्यात आलेली आहे. आणि म्हणजे 54 एकर जागेवर झाडं असतात, लावली जातात अधूनमधून या ठिकाणी कुंभ झाल्यानंतर. आणि दरवर्षी इथे कुंभच्या निमित्ताने जे साधू येतात त्यांच्यासोबत निवासस्थानं असतात, तिथे टेंट असतात, शेड केले जातात. म्हणून याही वर्षी आता 1.5 वर्ष कुंभ राहिलेला आहे. आणि म्हणून गर्दी बघता येणारे सगळे साधू आहेत, भाविक आहेत, संख्या मोठी राहणार आहे. आणि म्हणून त्यांची व्यवस्था ही करावी लागेल. या ठिकाणी काही 10-12 वर्षामध्ये 8-10 वर्षामध्ये झाडं उगवलेली आहेत. काही इथे प्लांटेशन झालेलं आहे. मला वाटतं की आता छोटी झाडं आहेत जी 10 वर्षाच्या आतली आहेत, जी नंतर लावली गेलेली आहेत, ते काढावी लागतील. त्याच्यामध्ये बाबूची झाडं आहेत, अजून दुसरे काशीची झाडं आहेत, काही रेंट्री आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उगवलेले आहेत. मला वाटतं ते काढल्याशिवाय इथे साधूंची व्यवस्था, महत्वाची व्यवस्था होऊ शकणार नाही आणि करणं अपरिहार्य आहे. म्हणून काही जी झाडं आहेत 10 वर्षाच्या आतली आहेत, काही जी फॉरेन प्रजातीची आहेत, त्यामुळे ती आपल्याला काढावी लागतील. आणि ती काढण्यासंदर्भामध्ये आता कामही सुरू झालेलं आहे. प्राधिकरण जे आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तशा पद्धतीने आम्ही प्रस्ताव दिलेला आहे महापालिकेकडून आणि त्याची बैठक होईल. त्याच्यात सजेशन ऑब्जेक्शन आम्ही मागवलेलं आहे. ते सगळं ऐकून जे आवश्यक आहेत, जी काढावी लागतील ती झाडं मी काढू. पण ही झाडं काढत असताना ज्या झाडांना वाचवता येईल, पुन्हा त्यांना दुसरीकडे त्यांना लावता येईल, अशा पद्धतीने सुद्धा आमच्याकडे एक कमी योजना आखलेली आहे. ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू. पण एक झाड जर गेलं तर 10 झाडं त्या बदल्यामध्ये, सगळी मोठी झाडं, अशी नाही की छोटी झाडं लावली पुढच्या वर्षी आली का नाही गेली, तसं होणार नाही. एका झाडाच्या बदल्यामध्ये 10 झाडं. इथे फाशीचा डोंगर आहे, इथे अजून पेट रोडला जागा आहे आमच्याकडे, मोठी जागा आहे की त्यामध्ये हजारो झाडं आम्ही लावू शकतो. त्याची सुद्धा जबाबदारी आम्ही घेतलेली आहे, आमच्या मनपाने घेतलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सगळ्यांचं ऐकून आम्ही पुढची कारवाई या ठिकाणी करू. पण कुठेही निसर्गाचा ऱ्हास होईल, कुणालाही निसर्गप्रेमींना फार वाईट वाटेल असं या ठिकाणी आम्ही करणार नाही. पण कुंभमेळ्याच्या निमित्ताने हे साधुग्रामची जागा आहे, तिथे साधूंची व्यवस्था आपल्याला करावीच लागेल. आणि त्याचा दुसरा पर्याय आपल्याकडे नाहीच आहे. आणि ही जागा साधुग्रामसाठी रिझर्व्ह आहे. हो, खरं तर अशा पद्धतीने आहे. 1999 पासून आजतागायत महापालिकेने त्या ठिकाणी रंगकाम सुद्धा केलेलं नाहीये. एकूणच अतिशय महत्वाचा असलेला हा शिवकालीन ठेवा एका बाजूला धुळकात पडतो, त्याला वाढवी सुद्धा लागते. शासन म्हणून आपली काय या सगळ्या संदर्भाने भूमिका असेल? तर मला वाटतं जे शिवकालीन स्ट्रक्चर आहेत, जुने काय गड किल्ले आहेत, त्याचं संवर्धन करण्याची शासनाची भूमिका आहे. त्यासाठी कधी नव्हता एवढा निधी आम्ही त्या सगळ्या ठिकाणी देतो. आपण सांगितल्या बाबतीत मला माहिती नाही, पण निश्चित असं जर कुठे काय असेल तर मला वाटतं शासन अतिशय गांभीर्याने याची दखल घेईल.